पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा आहे आणि या सभेसाठी महायुतीकडनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। मी सध्या उभा आहे बापगाव परिसरात। आपण पाहू शकता की याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत या रस्त्यावरनं या महामार्गावरनं सभेच्या ठिकाणी जाणार आहे आणि या रस्त्यावरती महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेले आहे। महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे झेंडे जे आहेत ते या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आहेत। यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, RPI असेल, भाजप असेल, सर्वांचे झेंडे जे आहेत जे महायुतीमध्ये आहेत त्यांचे झेंडे लावण्यात आले आहेत। विशेष पाहता या रस्त्यावरती बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात महायुतीकडनं करण्यात आलेली आहे। या बॅनरवरती कर्तबगार विकास पुरुष असे स्लोगन लिहून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत या मोठ्या प्रमाणात या परिसरात लावण्यात आले आहे। एकंदरीत आज दुपारी 3 वाजता जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते बापगाव या ठिकाणी त्यांचं हेलिपॅड बांधण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी ते उतरणार आहेत व त्यानंतर सभेच्या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आदरवाडी चौकात आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात सभा होणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा, भिवंडी लोकसभा व त्याचबरोबर कल्याण लोकसभा या तिन्ही लोकसभेचे उमेदवार जे आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील व त्याचबरोबर नरेश मस्के या तिन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी एका स्टेजवरती उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा जी आहे ती या ठिकाणी घेण्यात येणार आहे। मात्र सभेच्या अगोदर या ठिकाणी महायुतीकडनं सर्वच शहराभरामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।